नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आवासून उभा आहे. शेवटी सुप्रीम कोर्टानं सुमोटो म्हणजे स्वतःहून याचिका दाखल करून घेत या प्रश्नावरती काल केंद्र सरकारला आणि विविध राज्य सरकारांना आदेश दिलेले आहेत की प्रवासाचा सर्व खर्च या मजुरांच्या राज्य सरकार आणि रेल्वे मिळून करणार. म्हणजे राज्य सरकार काय करणार तर राज्य सरकार तिकिटांचा त्याचबरोबर जेवणाचा खर्च उचलणार. तसंच रेल्वे प्रवासादरम्यान या प्रवासी मजुरांना अन्न पाणी देणार असा आदेश हा सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. तसंच जे मजूर चालत निघालेले आहेत त्यांच्या निवाऱ्याची सोय करून त्यांना सुद्धा परतीच्या मार्गावरती एकतर बसनं किंवा रेल्वेनी त्यांच्या गावी पाठवण्याची सोय ही सरकारनं करावी असेही सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत. तसंच तिकिटांच्या पैशाचा जो वाद आहे त्यामुळं मजुरांचं शोषण होत आहे असंही मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं आहे. काल राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात जी माहिती दिलेली आहे त्यानुसार 37,000 श्रमिक ट्रेन्स ह्या चाललेल्या आहेत. त्यातनं 50 लाखांहून अधिक स्थलांतरित मजूर आपापल्या गावी पोहोचलेले आहेत. तसंच 1 मे ते 27 मे पर्यंत एकूण 41 लाख स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यात आलेला आहे अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात दिलेली आहे. त्या अनुषंगानंच आज आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आणि राज्याचे राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे आमदार अमित साटम आहेत. याशिवाय आपल्यासोबत कम्युनिस्ट नेते डॉक्टर DL कराड आहेत. तसंच आपल्यासोबत थोड्याच वेळात आणखी एक प्रवक्ते जॉईन होणार आहेत. तेही आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय. मी थेट जातोय बंटी पाटील यांच्याकडं. यस, संदीप देशपांडे आलेले आहेत आपल्यासोबत, मनसेचे प्रवक्ते सरचिटणीस आहेत. मी बंटी पाटील यांच्याकडे जातोय. बंटी पाटील, ज्या पद्धतीनं स्थलांतरित मजुरांचा प्रश्न हा मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिकच नव्हे तर कोल्हापूर सारख्या ठिकाणी सुद्धा उद्भवला. विशेष ट्रेन्सची मागणी मजुरांकडनं झाली. राज्य सरकारनंही केंद्र सरकार अर्थात रेल्वे मंत्रालयाकडे केली. पण जो गोंधळ उडाला तो अभूतपूर्व उडालेला आहे. असं काय झालं की रेल्वेकडनं इतका गोंधळ उडाला किंवा असं काय झालं की राज्य सरकारला केंद्राबरोबर समन्वय साधता आला नाही? राज्य सरकारने केंद्राबरोबर समन्वय साधला, परंतु दुर्दैवानं केंद्र शासनाचं रेल्वे विभाग ह्याला तयार होता का नव्हता ही शंका मुळात निर्माण या ठिकाणी होते. ज्यावेळी आपल्याला लाखोंचा आकडा पुढे येतो त्यावेळी त्याचं नियोजन आणि अशावेळी रेल्वे इतर प्रवासी वाहतुकांसाठी सुरू नव्हत्या. अशावेळी केंद्रानं जे नियोजन जे करणं अभिप्रेत होतं ते दुर्दैवानं त्या ठिकाणी केलं नाही. आम्ही सातत्यानं महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून मागणी करत होतं की ज्यांच्या गावी जायचं आहे परप्रांतीयांना राज्याच्या बाहेर त्यांना जाण्यासाठी मुभा द्यावी, त्वरित रेल्वे गाड्या द्याव्यात. ही मागणी सातत्यानं मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या फोरममध्ये म्हणजे वेगवेगळ्या आपल्या पत्रकार परिषदांमध्ये जाहीरपणे या ठिकाणी सांगितली होती. बांद्र्याला ज्यावेळी लोक गोळा झाली त्यावेळी देखील मागणी करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र शासन जागं झालं आणि केंद्राला हा सिरियसनेस कळाला. पूर्वीपासून महाराष्ट्र शासन म्हणतच होतं की तुम्ही द्या, परंतु दुर्दैवानं केंद्रानं योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही आणि याचा फटका दुर्दैवानं या सामान्य माणसाला, गरीबाला, श्रमिकाला या ठिकाणी बसला. आज सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी निर्णय झाला त्यावेळी देखील केंद्रीय मंत्र्यांचे किंवा अनेकांचे ट्विट्स बघितले असतील आपण. सगळा पैसा केंद्र देते, म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की केंद्र शासन याचा पैसा देते. पियुष गोयलजींनी देखील त्यावेळी तशा पद्धतीचे वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला. शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र शासनानं सांगितले नाही, हा खर्च आम्ही करत नाही. याचा अर्थ काय की प्रामाणिकता या विषयामध्ये केंद्र शासनाची अजिबात नव्हती.
मुळात त्यांना हे करायचंच नव्हतं. माझा एकच प्रश्न आहे की हे ज्यावेळी दिल्लीतून ज्यावेळी लोक उत्तर प्रदेशला गेली त्यावेळी उत्तर प्रदेशनं बसेस पाठवून लोकांना घेऊन जाण्याचं नियोजन केलं लॉकडाऊन 1 मध्ये. त्यावेळी तुम्ही परवानगी कशी दिलीत? म्हणजे दिल्लीमधनं लोकांना जायसाठी परवानगी तुम्ही एका बाजूला देता आणि दुसऱ्या बाजूला देशभरातल्या इतर राज्यांमधले मात्र तुम्ही परवानगी देत नाही किंवा त्याची व्यवस्था करत नाही. याचाच अर्थ तुमच्या मनामध्ये खोट होतं हे यामध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळी सांगितले की आम्हाला ट्रेन कमी मिळतात त्यावेळी रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही ट्रेन देतो. काय त्याचा इतिहास आहे? रात्री 1 वाजता मान्यता द्यायची 90 ट्रेनची आणि सांगायचं सकाळी 6 वाजता ट्रेन निघणार आहे. 90 ट्रेनमधून जाणारे 1300 लोक प्रत्येक ट्रेन मधली ही 6 वाजेपर्यंत आणता येतील का त्या रेल्वे स्टेशनवर? म्हणजे हे फक्त राजकारण केंद्र शासनाने या ठिकाणी केलं. मानसिकता मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी नव्हती. हे सिद्ध झालेलं आहे आणि श्रमिकांच्या दुःखावर या ठिकाणी मला वाटतंय आणि दुःख वाढवण्याचं काम या सगळ्या प्रक्रियेमध्ये केलं. दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि सांगावं लागलं. आम्ही तर सरकार म्हणून निधी देण्याची भूमिका घेतली, पैसे देखील दिले. तब्बल 90 कोटी रुपये आजपर्यंत या ट्रेनसाठी खर्च करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारनं या ठिकाणी घेतलेली आहे. ठीक आहे. आपल्यासोबत डॉक्टर डी.एल. कराड आहेत, कम्युनिस्ट नेते आहेत, कामगारांचे नेते आहेत. डी.एल. कराड, मजुरांचा प्रश्न जो देशभरातच निर्माण झालेला आहे, म्हणजे महाराष्ट्रातून इतक्या मोठ्या संख्येनं, सर्वाधिक संख्येनं स्थलांतरित मजूर आपापल्या गावी गेलेले आहेत. अशा वेळी सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की मजुरांच्या तिकिटांचा जो वाद पुढे आलेला आहे त्यातून मजुरांचं शोषण झालेलं आहे. हे जे निरीक्षण आहे किंवा सुप्रीम कोर्टाने जे निर्देश काल दिलेले आहेत की त्यांचं अन्न पाणी बघा, त्यांच्या निवाराची सोय करा, कोणी रस्त्यात चालत असेल तर त्याला गाडीत बसवा, ट्रेनमध्ये बसवा आणि ट्रेनमधून त्याच्या गावी त्याला सोडा. सुप्रीम कोर्टाला सुमोटो हे सगळं करावं लागलेलं आहे. आणि केंद्र सरकारची भूमिका पहिल्या सुनावणीच्या वेळेस आणि काल तुषार मेहता यांनी जे सबमिशन सुप्रीम कोर्टासमोर केलेलं आहे त्यामध्ये काही प्रमाणात तफावत होती, पण सुप्रीम कोर्ट कडक वागलं आणि कठोर निर्देश दिले म्हणून मजुरांचा प्रश्न सुटतोय असं दिसतंय. अदरवाईज केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असतील यांच्यामुळे प्रश्न चिघळला, मजुरांचे त्यात हाल झाले. बिलकुल. असे जे आता बंटे पाटील साहेबांनी जे सांगितलं ती पण वस्तुस्थिती आहे, परंतु ह्या प्रश्नाच्या मुळाशी जायला पाहिजे. बघा, 11 मार्चला जागतिक आरोग्य संघटनेने ह्या विषाणूबद्दल पॅन्डेमिक जाहीर केला. म्हणजे जगभर ही विषाणूची साथ आहे आणि सर्व सरकारांनी, सर्व देशाच्या सरकारांनी आता ह्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कडक पावलं उचलावीत अशा पद्धतीच्या सूचना WHO ने 11 मार्चला केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये मात्र 24 मार्चला डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टनुसार आपल्या इथं लॉकडाऊन त्यांनी लागू केलं. माझं असं मत आहे की खरं म्हणजे ही सगळी जी दुरावस्था झाली स्थलांतरित मजुराची, त्याला मी केंद्र सरकारला मुख्यतः जबाबदार धरणार आहे. आणि त्याचं कारण आहे की एकदा डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट लागू झाला की तो लागू करताना पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली डिझास्टर मॅनेजमेंट कौन्सिल असते त्या कायद्याअंतर्गत. आणि ह्या कौन्सिलने लॉकडाऊन लागू केल्यानंतर जे जे प्रश्न निर्माण होणार आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आराखडा तयार करून, प्लॅन तयार करून तो जाहीर करायचा असतो. आपण लॉकडाऊन जाहीर केला, परंतु त्यामुळं कोणावर काय परिणाम होणार आहे, कुठले प्रश्न निर्माण होणार आहेत, ते प्रश्न कसे आपण सोडवणार आहोत याचा कुठलाही आराखडा तयार झाल्याचं अगदी कालच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये सुद्धा सरकारने मांडलेलं नाही. आणि म्हणून केंद्र सरकारने ॲडहॉक बेसिसवर ह्या सगळ्या प्रश्नाची हाताळणी केलेली आहे. आता जर तो आराखडा असता तर काय केलं असतं? आराखडा असता तर स्थलांतरित मजुरांची काय परिस्थिती, त्यांची संख्या किती, त्यांना त्यांच्या गावामध्ये घेऊन जाण्यासाठी व्यवस्था काय करायची, अन्न पाण्याची व्यवस्था काय करायची, रेशनची व्यवस्था काय करायची, ज्यांचा रोजगार आणि व्यवसाय बंद होणार आहे त्यांच्यासाठी काय रिलीफ द्यायचा, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये निश्चित करता आल्या असतात. या डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या कलम 12, 13 आणि 19 मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की लॉकडाऊन लागू केल्यानंतर आपल्या देशातल्या विशेषतः कमजोर वर्गाला किमान जगण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे.
तेवढं कमीत कमी त्याला दिलासा दिला पाहिजे असं स्पष्टमध्ये कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आता या बाबतीमध्ये आपण बघतो की स्थलांतरित कामगार हा सगळ्यात वल्नरेबल सेक्शन आहे. बंटी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की त्याच्याकडचं शिदा पाणी संपलं, त्याच्याकडचा पैसा संपला, त्याचं काम बंद झालं आणि ह्या वर्गाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे स्थलांतरित कामगार हा देशामधला इतक्या मोठ्या संख्येने की आपल्याला माहिती देशामध्ये 12 कोटी स्थलांतरित कामगार आहेत. महाराष्ट्रामध्ये 1 कोटीपेक्षा स्थलांतरित जास्त कामगार आहेत. ह्या एवढ्या मोठ्या सेक्शनचा केंद्र सरकारने विचार केला नाही आणि त्याबद्दल नियोजन केलं नाही. त्याच्यातून ही सगळी दुरावस्था निर्माण झाली. आशिष, मला हे सांगायला पाहिजे की मुंबईसारखं शहर आहे. ह्या मुंबई पुण्यासारख्या शहराचा, बेंगलोर, हैदराबाद किंवा कलकत्त्यासारख्या मोठ्या शहराचा याचं नियोजन विशेष करायला पाहिजे होतं. मुंबईमध्ये जी हलाखीची परिस्थिती निर्माण झाली, लोक उपाशी राहिले. मुंबईमधल्या झोपडपट्ट्या, तिथं राहणारे ते गरीब लोक, एका रूममध्ये 10-10 लोक राहतात आहे. हे सगळे प्रश्न विचारात घेणं गरजेचं होतं केंद्र सरकारने आणि त्यानुसार निर्णय घेणं गरजेचं होतं. अहो, इतकी वाईट परिस्थिती आहे की आम्ही सगळ्या कामगार संघटनांनी मागणी केली होती मार्चच्या पहिल्या आठवड्यात की ह्या सगळ्या कामगारांना ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या राज्यामध्ये जाण्याची व्यवस्था करा. आणि 16 मेच्या सुमाराला ट्रेन सुरू होतात. लक्षात घ्या, ते जर एप्रिलमध्ये सुरू केले असत्या तर हळूहळू आतापर्यंत लोक गेले असते. मला आपल्याला सांगायचं आहे की आतापर्यंत सुमारे 50 लाख स्थलांतरित कामगार त्यांच्या राज्यामध्ये गेलेले आहेत. परंतु ह्या वेगाने जर काम चालू राहिलं तर 3 महिने लागतील. 3 महिने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी 3 महिने राहतील. अजून 4 कोटी स्थलांतरित कामगारांचं त्यांच्यात जाण्याची आवश्यकता आहे. एकट्या महाराष्ट्रामध्ये 20 लाखापेक्षा जास्त कामगारांनी त्यांना त्यांच्या राज्यामध्ये जायचे याच्यासाठी नोंदणी केलेली आहे आणि म्हणून हे अराजक निर्माण केलेलं आहे. हे आणि त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. आता रेल्वे तिकिटाचा खर्च, अहो ह्या आपत्तीच्या काळामध्ये कुठलं जबाबदार सरकार ह्याचा विचार करू शकतं? रेल्वेचा तिकिटाचा खर्च कोणी करायचा? केंद्र सरकारने तातडीनं पुढे येऊन हा जर प्रश्न सोडवला असता तर या स्थलांतरित कामगारांची लूट झाली नसते, त्यांना उपाशी राहावं लागलं नसतं. आणि काल म्हणून सुप्रीम कोर्टाला याच्यामध्ये बारीक सारीक तपशिलामध्ये केंद्र सरकारला ठणकावून सांगावं लागलं की ह्या मायग्रंट लेबरकडून तुम्हाला भाडं घेता येणार नाही. त्यांची ज्या राज्यात राहतात त्या ठिकाणापासून रेल्वे स्टेशन पर्यंत आणण्याची मोफत सोय करा, जेवणाची व्यवस्था करा आणि त्याच्यानंतर ज्या राज्यात जातील तिथे सुद्धा त्यांची मोफत बस आणि जेवणाची सोय करा. रेल्वेच्या प्रवासात सुद्धा जेवणाची व्यवस्था रेल्वेने करा. इतक्या बारीक सारीक गोष्टी सांगाव्या लागल्या. सुप्रीम कोर्टाला हा हस्तक्षेप का करावा लागतं? तर संवेदना नसलेलं सरकार ज्या वेळेला सत्तास्थानी असतं त्यावेळेला अशा परिस्थिती निर्माण होते आणि सुप्रीम कोर्टाला, न्यायालयाला त्याच्यामध्ये स्वतः हस्तक्षेप करावा लागतो. खरं म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने हे दुश्चिन्ह आहे. आमचं सरकार जबाबदार नाही, आमचं सरकार संवेदना असलेलं सरकार नाही आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होतं. आणि म्हणून जे काही घडलेलं आहे त्याला मुख्यतः केंद्र सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारने त्यांची यंत्रणा अधिक कार्यक्षमपणे राबवायला पाहिजे. मी असं म्हणणार नाही की राज्य सरकारचा काही दोष नाही. आम्ही आजच मुंबईच्या उच्च न्यायालयात CI2ने एक याचिका दाखल केलेली आहे की राज्य सरकारने हे सगळे मायग्रंट लेबरची नोंदणी, त्यांना माहिती मिळण्याची व्यवस्था, त्यांना पोहोचवण्याची व्यवस्था व्यवस्थितपणे करायला पाहिजे. राज्य सरकार जे काम करते त्या स्थलांतरित कामगारांपर्यंत ते पोहोचत नाही आहे. राज्य सरकारने आपल्याला, मी तुम्हाला सांगू इच्छितो किती वाईट परिस्थिती आहे. 96% स्थलांतरित कामगारांना रेशन मिळालेलं नाही आहे कारण त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. आता केंद्र सरकारने लवकर निर्णय घेतला नाही, राज्य सरकारने लवकर निर्णय घेतला नाही. 2 महिन्यामध्ये फक्त एक वेळेला 5 किलो धान्य या स्थलांतरित कामगारांना मिळणार आहे किंवा मिळत आहे. तर 2 महिन्यामध्ये तुम्ही 5 किलो धान्य देताय, त्यांना कुठली आर्थिक मदत मिळत नाहीये, त्यांना वेतनाची कुठली व्यवस्था नाहीये. आणि ही सगळी परिस्थिती हाताळण्यामध्ये केंद्र सरकारला प्रामुख्याने अपयश आलेलं आहे आणि राज्य सरकारला प्रशासकीय काम, ज्याला अंमलबजावणी म्हणतो, त्याच्यामध्ये निश्चितपणे राज्य सरकारची कमतरता राहिलेली असं माझं स्वतःचं मत आहे. आपल्यासोबत अमित साटम आहेत, भाजपचे आमदार आहेत, प्रवक्ते आहेत. अमित साटम, बघा, दोषारोपण पुरे. आता प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत गेलेला आहे. सुप्रीम कोर्टानं निर्देशच दिलेले आहेत. पण तरी सुद्धा राज्यात केवळ बिगर भाजप सरकार आहे आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. यामधून जो असमन्वय पुढे आलेला आहे आणि त्यातून मग जे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्याच्यात नाहक हे श्रमिक, ज्यांना आपण मजूर किंवा कामगार म्हणतो,
ते भरडले गेलेत असं सर्वसामान्यांना वाटतंय. अमित साटम. अमित साटम. मला असं वाटतं की स्वतःच्या अकार्यक्षमतेचा आणि नाकर्तेपणा हा लपवण्यासाठी मला असं वाटतं की स्वतःची अकार्यक्षमता व नाकर्तेपणा लपवण्यासाठी केंद्र शासनाला जबाबदार धरण्याची भूमिका ही महाआघाडी सरकारच्या घटकांकडून होत आहे. जर केंद्राने व्यवस्थितपणे सिस्टम लावली नसती तर 1 मे ते 27 मे या 27 दिवसांमध्ये 3700 ट्रेन्स मधनं 41 लाखापेक्षा जास्त श्रमिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचं काम रेल्वेने केलं नसतं. परंतु ते झालं. फक्त 27 दिवसांमध्ये 3700 ट्रेन लावून 41 लाख पेक्षा जास्त मजुरांना आपल्या गावी पोहोचवण्याचं काम झालं. आणि मी आपल्या राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना ही आठवण करून देऊ इच्छितो की आपल्याच महाआघाडी सरकारचे घटक असलेले प्रफुल्ल पटेल साहेबांनी रेल्वे मंत्रालय कसं काम करतंय याच्याबद्दल 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं. ते आपल्याला जर माहित नसेल तर आपण ते पहा की रेल्वे मंत्रालय उत्तम काम करतंय आणि एक्सलंट जॉब करतंय अशा प्रकारचं वक्तव्य हे तुमच्याच महाआघाडी सरकारच्या घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल साहेबांनी केलेलं होतं. आणि त्यामुळे स्वतः काही काम करायचं नाही. आणि हे जे श्रमिक होते जे गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये होते, इतर राज्यातून आलेले इथे काम करण्यासाठी लोक होते, त्यांना या महाआघाडी सरकारच्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम फेल झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचं राशन दिलं गेलं नाही. आम्ही तर उलट ही मागणी केली होती की ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांना सुद्धा राशन देण्याचं काम हे या सरकारकडनं झालं पाहिजे. परंतु कोणाचं काही ऐकायचं नाही, कोणाचं काही काम करायचं नाही, स्वतःच्या घरात बसून राहायचं आणि घरात बसून अशा प्रकारचे उपदेश द्यायचे आणि खोट्या प्रकारचं राजकारण करायचं. याच्यापेक्षा जास्त काही गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये महाआघाडी सरकारने केलेलं नाहीये. आणि त्यामुळे निश्चित सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं पालन होईल. परंतु सुप्रीम कोर्टाचे आदेश यायच्या आधी सुद्धा फार एफिशियंटली काम करून रेल्वे मंत्र्याने ऑलरेडी सिस्टम लावलेली आहे. दुसरा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये ज्या मायग्रंट वर्कर्सची किंवा श्रमिकांची जी हेळसांड झाली ती या राज्याच्या नाकर्तेपणामुळे हेळसांड झाली. पहिलं तर त्यांना 2 महिने त्यांची कोणती काळजी घेतली नाही, त्यांना राशन दिलं गेलं नाही, त्यांना जेवण दिलं गेलं नाही. त्यांना जे जेवण मिळालं ते विविध एनजीओज आणि स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते काम करत होते त्यांच्या मार्फत जेवण दिलं. सरकारच्या वतीनं कोणतीही व्यवस्था लावण्यात आली नाही. आणि जेव्हा केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला ज्या ट्रेन्स उपलब्ध करून दिल्या होत्या त्या श्रमिकांना जे पोलीस स्टेशन्सला, मला असं वाटतं की बंटी पाटील साहेब हे राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी आपल्या पोलीस यंत्रणेच्या मार्फत चांगली माहिती, व्यवस्थित माहिती गोळा करून ही रेल्वे मंत्रालयाला पोहोचवली असती आणि व्यवस्थित इफेक्टिव्ह सिस्टम जर लावली असती तर श्रमिकांची होणारी हेळसांड ही थांबली असती. परंतु फक्त खोटे नोटे आरोप करायचे, केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं, स्वतः काही करायचं नाही. आणि त्यामुळे ही इफेक्टिव्ह सिस्टम न लावली गेल्यामुळे हे श्रमिक जे होते त्यांना माहित नव्हतं कुठली ट्रेन आहे, कुठल्या स्टेशनहून सुटणार आहे, कधी सुटणार आहे, आपल्याला कधी ट्रेन पकडायला जायचं आहे, ती ट्रेन कुठपर्यंत जाणार आहे हे माहित नव्हतं. नुसता आपला डेटा गोळा केला होता आणि तो जुना डेटा होता. 1 मे ते 15 मेच्या दरम्यान 15 दिवसांमध्ये गोळा केलेला डेटा हा रेल्वे मंत्रालयाच्या तोंडावर 25 मेला यांनी फेकला. त्याच्यापैकी अनेक लोक आपापल्या मार्गाने कुठेतरी गेलेले होते. त्यामुळे हा स्टेल डेटा होता, हा जुना डेटा होता, तो त्या घटकेला ऍप्लिकेबल डेटा नव्हता. आणि अशा खोट्या प्रकारचा डेटा न देणं, कोणत्याही प्रकारची माहिती श्रमिकांना न देणं, कोणत्याही प्रकारचं टाइम टेबल न आखणं, रेल्वे मंत्रालयाबरोबर कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नीट नाही करणं, याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये या श्रमिकांची हेळसांड झालेली आहे. आणि या गोष्टीला फक्त आणि फक्त महाआघाडी सरकारच जबाबदार आहे. ठीक आहे बंटी पाटील, बघा मुख्यमंत्र्यांनी याआधी जाहीर केलेलं आहे की जेव्हा आम्हाला केंद्रीय पथकानं सांगितलं होतं की पुढच्या महिन्यामध्ये 30 एप्रिल ते 14 मे म्हणजे मागच्या वेळेस की पीक वरती सगळ्या रुग्णांची संख्या असेल त्याआधीच तुम्ही श्रमिक ट्रेन्स सोडा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली होती, ती मान्य झाली नाही. नंतर केंद्र सरकारला
कळलं की नाही आता श्रमिक ट्रेन सोडल्या पाहिजेत, तेव्हा मग रेल्वे किंवा श्रमिक ट्रेन्स ह्या सुरू झालेल्या आहेत. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही सुद्धा कोल्हापूरवरनं ट्रेन्सचं नियोजन केंद्र सरकारबरोबर बोलून किंवा रेल्वेबरोबर बोलून केलेलं आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून तिथले जे श्रमिक मजूर असतील त्यांची व्यवस्था अन्न पाणी निवाऱ्याची तुम्ही केलेली आहे. तुम्हाला काय अनुभव आला? कारण तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचा जरी विषय केला, ती एक केस जरी धरली आपण, तरी तुम्ही जसं आता अमित साटम म्हणतायत की तुम्ही पालकमंत्री म्हणून जास्त काम केलं की सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जास्त काम केलं की तुम्ही राजकीय पक्षाचे नेते म्हणून जास्त काम केलं? नाही, मला अमितजींना मुद्दामून या ठिकाणी सांगायचं की ठीक आहे, ते आता भाजपचे असल्यामुळे ते पक्षाची बाजू मांडणार किंवा शासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार, परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. 28 मार्चला आदरणीय सोनियाजींनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं की मायग्रंट वर्करच्या बाबतीत ताबडतोब त्यांची व्यवस्था या ठिकाणी करा. तुम्ही आता जे बोलला तो निर्णय केंद्र शासनाने घेतलाच नाही लवकर. रेशनचा निर्णय केंद्र शासनाने घेतला नाही. आम्ही शेल्टर कॅम्प्स काढले. 5 ते 6 लाख लोक या शेल्टर कॅम्प्समध्ये त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतली. मला अमितजींना एकच सांगायचं आहे की केंद्र शासन किती सिरियस होतं. कराड साहेब म्हणले तसं आकडा हा 10 कोटीचा आकडा साधारणपणे देशभर असेल. रेल्वेची कॅपॅसिटी बघितली तर दिवसाला 14,300 रेल्वे गाड्या या देशभरामध्ये इकडून तिकडे जात असतात. दिवसाला रेल्वे किती प्रवाशांची सोय करते कदाचित आपल्याला अशी जी माहीत नसेल. 3 कोटी लोक रेल्वेमध्ये देशभरामध्ये एका दिवशी प्रवास करतात. ही आकडेवारी आपल्याकडे आहे. काय अडचण होती हो केंद्राला? 10 दिवस रेल्वे चालवल्या असत्या तर 8-10 कोटी लोक इकडे तिकडे जायचं किती दिवस लागणार होते हो? आज देखील माझं म्हणणं आहे, आज देखील 14,300 ट्रेन्स तुमच्या आहेत ज्या तुम्ही रेग्युलर वापरता, त्या तुम्ही सगळ्या सोडून कराड साहेब म्हणले त्या पद्धतीनं हे असंच चालू राहिलं तर लॉकडाऊन 6वा नाही 7वा कोरोना संपेपर्यंत या सगळ्या ट्रेन्स चालू राहतील श्रमिकांच्या काय, अशी शंका आहे. मुळात केंद्राला हे करायचंच नव्हतं. आणि आपण व्हिडिओ बघितलेले आहेत, सोशल मीडियावर व्हिडिओ आलेले आहेत की उत्तर प्रदेशमध्ये लाईन लागले, एक श्रमिक त्या उत्तर प्रदेशच्या ट्रकवर बसलेला आहे आणि तो सांगतो की महाराष्ट्र में हमारी अच्छी खातिरदारी की गई, महाराष्ट्र में हमको पानी दिया गया, खाना दिया गया, इधर हमको कुछ नहीं मिल रहा है, हम गाव के बाहर है. असा व्हिडिओ व्हायरल झाला, सगळ्या राज्यानं त्या ठिकाणी बघितलेला आहे. त्यामुळे काय केलं नाही याच्यापेक्षा गेलेल्या लोकांना माहित आहे की काँग्रेसमुळं या ठिकाणी ही भूमिका घेण्यात आली. सोनियाजीने पहिलं पत्र लिहिलं की मायग्रंट वर्करसाठी ट्रेन चालवा. आणि कोल्हापूरचा अमित साटम ऐकून घ्या की, कोल्हापूरचा अनुभव ऐकून घ्या ना, ऐकून घ्या. कोल्हापूर आता तुम्हाला ऐकायची सवय करावी लागेल. विरोधी बाकावर एवढा वाईट आहे आम्हाला. आम्ही कोल्हापूरला आम्ही ट्रेन मागितली 1200ची, लोक 1200ची यादी रितसर पाठवली. ट्रेनची परवानगी आली 850. शेवटी मला रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी, रेल्वे मंत्र्यांशी बोलावं लागलं की आम्ही 1200-1300ची यादी पाठवली आणि ट्रेन म्हणते 850च्या वर लोक घेणार नाही. शेवटी मला निर्वाणीचा इशारा द्यावा लागला, ट्रेन सुटणार नाही जोपर्यंत हे सगळे लाईनमध्ये आलेले तुम्ही ट्रेनमध्ये घेणार नाही. शेवटी निर्णय बदलला आणि त्यांनी मग त्या ठिकाणी घेण्याची भूमिका स्वीकारली. उत्तर प्रदेशला, बिहारला, बेंगालला आम्ही ट्रेन्स मागत होतो, परंतु ते देण्याची मानसिकता त्यांची त्या ठिकाणी नव्हती. मी कोल्हापूरच्या बाबतीत पुराव्यासकट सांगू शकतो की 8-8 दिवस आम्ही आधी, 5-5 दिवस आधी आम्ही ट्रेनच्या मागण्या केल्या, याद्या त्या ठिकाणी केल्या आणि रितसर त्या ठिकाणी दिल्या. परंतु दुर्दैवानं केंद्रानं याचं नियोजन, मी सांगतो ना, 14,300 ट्रेन्स दररोज चालतात या देशामध्ये रेग्युलर. काय बिघडलं होतं? एका दिवशी नियोजन करायचं, तुमचा स्टाफ होता, तुमची सगळी यंत्रणा होती, तुम्हाला करायची मानसिकता या ठिकाणी नव्हती. आणि त्याच्या पलीकडं काही राज्यांनी आम्ही यांना घेणारच नाही अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली. मी राजकीय बोलणार नाही, परंतु कर्नाटकनं सांगितलं आम्ही श्रमिकांना घेणारच नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आता म्हणतात की आम्ही परत पाठवणारच नाही. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं पहिलं पत्र काय होतं? कोविड टेस्ट घ्या आणि मग लोकांना पाठवा, म्हणजे सगळ्यांचे स्वॅब घ्या, त्याचे निकाल येऊ द्यात आणि मग तुम्ही पाठवा, अशा पद्धतीची भूमिका त्यांची त्या ठिकाणी होती. आणि म्हणून मला वाटतं ही वस्तुस्थिती अमितजींना कदाचित त्या राज्यानं काय भूमिका घेतली त्यांना माहीत नाही. राज्य शासन म्हणून आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही.
थोडं कमी जास्त इकडं तिकडं झालं असेल, परंतु आम्ही 100% या श्रमिकांसाठी जे जे आम्हाला करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला. पहिल्यापासून मुख्यमंत्री महोदय मागणी करत होते की तुम्ही रेल्वेज द्या, यांना ज्यांना ज्या राज्यात जायचं त्यांना राज्यात जायची परवानगी द्या. आज देखील कराड साहेब म्हणले तसं अजून लाखो लोक प्रतीक्षेत आहेत. हा अमितजी म्हणले यादी पाठवली, यादी पाठवल्यानंतर 15 दिवसांपर्यंत लोकांचा संयम सुटला होता. तुम्ही ती यादीतली नावं बदलली असतील हे मी मान्य करेन, कारण की लोकांचा संयम सुटला होता. पुढच्या याद्या वाढत चालल्या होत्या. स्टेल झाली कशी म्हणता येईल? तुम्ही 24 तासात निर्णय घेतला असता तर ती यादी लाईव्ह असती. तुम्ही 10 दिवसाने पहिल्या यादीवर निर्णय घेणार असाल तर ती यादी स्टेल होणारच आहे. त्यातले लोक 10-20% आपापल्या मार्गाने जाणारच आहेत. ते किती दिवस वाट बघणार? आश्वासन किंवा एक आश्वासक म्हणून केंद्र शासनानं आलं नाही, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या घरी तुम्हाला पाठवतो, तुम्ही निश्चिंत राहा, असं केंद्र शासनाचं एक स्टेटमेंट मला अमितजी या ठिकाणी दाखवा. केंद्र शासनाचं एक स्टेटमेंट दाखवा की ज्या राज्यांमध्ये जे श्रमिक होते तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही इव्हॅक्युएशन प्लॅन या ठिकाणी पाठवतो. कुठलंही धोरण नाही. आज परदेशातून नागरिक येत आहेत. आज देखील हजारो नागरिक परदेशामध्ये अडकलेले आहेत. अजून नियोजन नाही आहे, अजून विमानांचं नियोजन नाही आहे. ते तिथं कॉन्सुलेटला अर्ज करतायत, ईमेल करतायत, ते वाट बघतायत. म्हणजे नियोजन शून्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे. फक्त थाळी वाजवा, लाईट लावा, याच्या पलीकडं या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय शासनाने केलं असं मला काय वाटत नाही. मी संदीप देशपांडे यांच्याकडे जाणार आहे. महत्वाचा मुद्दा आहे. संदीप देशपांडे, बघा, श्रमिक तो श्रमिक, मग तो परप्रांतीय असू दे, स्थलांतरित असू दे, त्याची गरज आहे म्हणूनच तोही स्थलांतर होतो. आणि त्याची गरज आहे म्हणजे त्या उद्योजकालाही गरज आहे म्हणून त्या स्थलांतरित मजुराला तो कामावरती ठेवून घेतो. त्यामुळे हे 2 वे आहे, एकतर्फी नाही आहे. पण आता परिस्थिती उलटी झालेली आहे. बहुतेक परप्रांतीय मजूर जे स्थलांतरित होऊन महाराष्ट्रात आले असतील ते कदाचित पुढच्या 2 महिन्याच्या काळात पूर्णपणे परत गेलेले असतील. आता सर्वात जास्त समस्या, अनेक उद्योजकांशी मी बोललो, त्यांना काय भेडसावते माहिती आहे? ते म्हणतायत जर का रिव्हर्स मायग्रेशन झालं नाही तर महाराष्ट्राच्या उद्योगधंद्यांचं कंबरडं मोडलंच समजा. हे जे गेलेले मजूर आहेत ते परत नाही आलेत तर आपण कितीही भूमिपुत्रांना रोजगार दिला, काहीही केलं तरी त्यांची जागा भरून काढणं हे तेवढं सोपं नाहीये, असं अनेकांचं मत आहे. संदीप देशपांडे, मला असं वाटतं या सगळ्या मुद्द्यांवर बोलताना आपण प्रथम 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक केंद्र सरकारची भूमिका आणि एक राज्य सरकारची भूमिका. मला असं वाटतं ज्या वेळेला सुरुवात झाली अशीची या लॉकडाऊनची, त्याच्या आधी जर आपण बघितलं तर 11 तारखेला जसं कराडे साहेबांनी सांगितलं की तो माहोल तयार होत गेला की आता लॉकडाऊन होणार, लॉकडाऊन होणार, लॉकडाऊन होणार. मला असं वाटतं की त्यावेळेला जर आपण बघितलं लॉकडाऊन आपण जेव्हा जाहीर करला त्याच्या आधी जर बघितलं तर आपल्या पूर्ण भारतामध्ये जर कोरोना पेशंटची जी संख्या होती ती अतिशय नगण्य होती. हे तर आपण सगळ्यांनी मान्य कराल. त्यावेळेला तीच वेळ होती की त्यावेळेला प्रत्येकाला आपापल्या घरी जायची संधी देण्याची आवश्यकता होती. पण आपण आहे ना, मला असं वाटतं भारत सरकार असेल हे सरप्राईज एलिमेंट मध्ये फार त्यांचा विश्वास आहे असं मला वाटतं. म्हणजे सरप्राईज एलिमेंट म्हणजे काय, तर कुठली गोष्ट लपवून ठेवायची आणि त्याची एकदम रात्री 8 वाजता यायचं आणि अनाउन्समेंट करून टाकायची. आज रात्री काय, तो नोट सगळ्या बंद, 500 1000च्या नोटा बंद. आज रात्री काय, तर आज 12 वाजल्यापासून लॉकडाऊन, 8 वाजता घोषणा केली, 12 वाजल्यापासून लॉकडाऊन. हे पळापळ, म्हणजे मजुरांची तर सोडून द्या, तर लोकांची पळापळ व्हायला लागली. कोण सामान घ्यायला झालं, कोण त्या दुकानात गेलं, कोण भाजी घ्यायला घुसलं आणि हे गर्दी सगळीकडे. मग शेवट परत सरकारला सांगावं लागलं की बाबा जीवनावश्यक वस्तू मिळणार, तसं काही लॉकडाऊन नाहीये. मला असं वाटतं ज्या वेळेला कोविड लोकांची संख्या कमी होती त्याच वेळेला, म्हणजे अगदी लॉकडाऊनच्या सुरुवात जेव्हा करणार होते त्याच्या आधी जर 3-4 दिवस ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांच्या गावी, मग ते परप्रांतीय मजूर असतील किंवा मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या इतर भागातून आलेले मजूर असतील, या सगळ्यांना घरी पाठवायची व्यवस्था किंवा
त्याच्या प्रकारची तयारी ही केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने करणं आवश्यक होतं, ती झाली नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि आता आपण कधी पाठवतोय मजुरांना, जेव्हा दिवसागणिक आकडे गुणाकार होत आहेत, ऍड नाही होत आहेत, गुणाकार जेव्हा आकडे होत आहेत, तेव्हा आपण म्हणतो की नाही आता मजुरांसाठी आपण ट्रेन, ते सांगतात आम्ही 600 ट्रेन करू, हे सांगतात आमची यादी, ते हा सगळा गोंधळ चालला जो केंद्र आणि राज्यामध्ये आहेच. पण महत्वाचा मुद्दा काय आहे की ज्या वेळेला पूर्ण देशामध्ये 500 किंवा 1000 फक्त रुग्ण होते, त्यावेळेला आपण लॉकडाऊन घोषित केला, त्यांना ट्रेन द्यायला तयार नव्हतं, त्यांना सांगितलं आज तिथे राहा. त्यानंतर जेव्हा त्याची संख्या ही 1.5 लाखाच्या वर गेली आहे देशामध्ये, त्यावेळेला आपण त्यांना ट्रेन देतोय. हे कुठल्या प्रकारचं नियोजन आहे, हे कुठल्या प्रकारचं प्लॅनिंग आहे, हे माझ्या सामान्य बुद्धीच्या पलीकडचं आहे. आणि हीच गोष्ट राज्य सरकारच्या बाबतीत आहे. राज्य सरकारने सुद्धा आज नुसता स्थलांतरित मजूर म्हणजे तो काही उत्तर प्रदेश आणि बिहारचा नाहीये, कोकणातला असेल, पश्चिम महाराष्ट्रातला असेल, आमच्या विदर्भातला असेल, ते लोकही मुंबईमध्ये, पुण्यामध्ये या ठिकाणी बरेच लोक अडकलेले आहेत. त्यांचे आई वडील दोघंच राहतात आणि तरुण लोक इथे कामधंद्यासाठी आलेले आहेत. आज तेही लोक अडकलेले आहेत. त्यांच्याबद्दल विचार करायला आमच्या महाराष्ट्र सरकारला आज त्याची हेच नाहीये. आज मला कित्येक अनेक लोक फोन करतात की बाबा आम्हाला आमच्या गावी जाते, माझी आई एकटी आहे, माझे वडील एकटे आहेत, पण त्याबद्दल आपण बोलतच नाही आहोत किंवा त्याचा विचार करत नाही आहोत. का स्थलांतरित मजुरांना त्रास होतो, तोच आमच्या इथे राहणाऱ्या इथल्या लोकांना पण त्रास होतोय, पण त्या मराठी माणसांचा आणि महाराष्ट्रातल्या मजुरांचा कोणी विचारच करायला तयार नाही आजच्या तारखेला. या गोष्टींचाही विचार झाला पाहिजे. मुळात आपण कुठे चुकलो, मला असं वाटतं माननीय राजसाहेब जी गोष्ट अतिशय सुरुवातीपासून सांगत होते की इंटर स्टेट मायग्रेशन ऍक्ट, अशी जी, मला फक्त 1 मिनिट द्या, मी हा ऍक्ट काय ते आपल्या दर्शकांना समजावं म्हणून सांगतो. इंटरस्टेट मायग्रेशन ऍक्ट असा असतो, समजा मी उत्तर प्रदेशमध्ये राहणारा माणूस आहे आणि मला मजुरी करायला मुंबईला जायचंय, तर माझी नोंदणी ही उत्तर प्रदेशच्या लेबर कमिशनरकडे झाली पाहिजे की मी मुंबईत चाललोय आणि मला तिथे काम मिळतंय, हे माझं कामाचं स्वरूप आहे. आणि मुंबईत आल्यावर मुंबईच्या लेबर कमिशनरकडे त्या माझी नोंदणी झाली पाहिजे की बाबा मी अमुक अमुक कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतोय आणि हा माझा तिथला राहण्याचा ठिकाणाचा पत्ता आहे आणि तिकडे मी साधारण 6 महिने 8 महिने काम करणार आहे. ही तरतूद भारताच्या इंटरस्टेट मायग्रेशन ऍक्ट मध्ये केलेली आहे. जर याची अंमलबजावणी झाली असती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीप्रमाणे, तर आज नेमके मजूर कुठे राहत आहेत, कुठल्या साईटवर आहेत, एक्झॅक्ट मजुरांचा आकडा काय, त्यांची पाठवण्याची व्यवस्था कशी होऊ शकते किंवा ठीक आहे, ठीक आहे. संदीप देशपांडे यांचा आपला संपर्क तुटलेला आहे. मी DL कराड यांच्याकडे जातो. DL कराड, हा एक मोठा इंटरेस्टिंग मुद्दा आहे. बघा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही म्हणतात की आमचे जे उत्तर प्रदेशचे मजूर आहेत ते आता परत जातील, याची काही शाश्वती नाही, कारण उत्तर प्रदेशमध्येच आता सर्व चीनमधले जे उद्योगधंदे आहेत ते येणार आहेत वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे त्यांना तिथेच आता रोजगार मिळणार आहे असं आपण गृहीत धरूया. आशिष, हा झाला, संपर्क झाला, कंप्लीट करू दे, संपून टाकतो मी. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे त्याची नोंदणी नव्हती आणि आता जेव्हा आपण म्हणतो की याची नोंदणी झाली पाहिजे किंवा या नोंदण्या तयार झाल्या पाहिजेत, हे का म्हणत होतो याचं महत्व आता कळतंय आपल्याला इंटरस्टेट मायग्रेशन ऍक्टचं. आणि माझं म्हणणं आहे की ह्याच्या पुढे आज मजूर येतील, रिव्हर्स मायग्रेशन होईल किंवा न होईल, किंवा ते मला तरी असं वाटतं की आज तरी काय उत्तर प्रदेश सरकारची एवढी तयारी नाही की एवढ्या लोकांना काम द्यायची कुठल्याच राज्यामध्ये. आज मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी, तिथे येणार आहेत लोक, पण हे येताना त्यांची नोंदणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून उद्या जर कधी अशी परिस्थिती उद्भवली तर त्याच्यासाठी दोन्ही सरकार, केंद्र असेल किंवा राज्य असेल, ते तयार असलं पाहिजे आणि ते तयार राहावं म्हणून या ऍक्टची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, ही आमची मागणी. ठीक आहे. कम्युनिस्ट नेते DL कराड, पोस्ट करोना बरंच काही होणार आहे, म्हणजे तुम्हाला अंदाजही येणार नाहीये अशा गोष्टी पोस्ट करोना नंतर होणार आहे. आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे सगळं होणार आहे की त्याची कल्पना आज होत नाहीये. हा एक जर का श्रमिकांचा जरी विषय आपण धरला आणि त्यामधलं रिव्हर्स मायग्रेशन हा विषय घेतला की हे मजूर जे स्थलांतरित आहेत, परप्रांतीय आहेत, त्यांच्या राज्यात ते परत गेलेले आहेत, ते परत कामावरती यावेत असं कोणाला वाटत असेल आणि कोणाला असं वाटतही असेल की त्यांनी न येता भूमिपुत्रांनाच रोजगार मिळाला पाहिजे, कसं काय चित्र असू शकतं? एवढे भूमिपुत्र आहेत आपल्याकडं की जे अनस्किल्ड आहेत,
ज्यांना कमी प्रतिष्ठेचा रोजगार मंजूर आहे ते चिकाटीनं काम करतील. एवढे भूमिपुत्र आपल्याकडे आहेत की ते अतिशय कमी दरामध्ये काम करतील. एवढे भूमिपुत्र आपल्याकडे आहेत की ते युनियनबाजी करणार नाहीत. नवीन लेबर ॲक्ट जे लागू झालेले आहेत त्याचं ते स्वागत करतील. एवढे भूमिपुत्र आपल्याकडे आहेत. नाही, संदीप भाऊंनी जे काही सांगितलं ते बरोबर आहे की मुख्यतः इंटरस्टेट मायग्रंट लेबर ॲक्टची अंमलबजावणी झाली नाही. मी आपल्याला आठवण देऊ इच्छितो की साखर ऊसतोड कामगारांचा संघटना मी चालवतो आणि ऊसतोड कामगार हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जातात. कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये पण जातात. आणि त्यावेळेला मी सरकारकडे मागणी केली होती की इंटरस्टेट मायग्रंट लेबर ॲक्टनुसार ह्या मजुराची नोंदणी झाली पाहिजे. त्यावेळेला सरकारने केलं नाही. सर्वच कामगार कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल राज्य सरकार आणि केंद्र सरकार उदासीन आहे. हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. अगदी किमान वेतन सुद्धा मिळत नाही. हा इंटरस्टेट मायग्रंट लेबर ॲक्ट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. 5 पेक्षा जास्त जर कामगार असतील, ते दुसऱ्या राज्यातनं आपल्या राज्यात येणार असतील तर दोन्ही ठिकाणी त्याची नोंदणी केली पाहिजे. त्या मजुराला निवारा दिला पाहिजे, आरोग्याची सोय केली पाहिजे आणि नेहमी वेतनापेक्षा 75% जास्त वेतन दिलं पाहिजे अशी तरतूद आहे ह्या कायद्यामध्ये. परंतु प्रत्यक्षामध्ये काय होत आहे की महाराष्ट्रातल्या उद्योजकांना किंवा कुठल्याही देशातल्या कुठल्याही उद्योजकांना किंवा ठेकेदारांना स्वस्तामध्ये मजूर पाहिजेत आणि म्हणून ह्या कायद्याची अंमलबजावणी न तर ठेकेदार करतात आहे, मालक लोक करतात आहे आणि सरकार त्याच्याबद्दल उदासीन आहे. आणि त्यामुळं ही जी सगळी दुरावस्था झालेली आहे, अत्यंत हाल अपेष्टा सहन करावं लागेल. त्याचं मुख्य कारण आहे आता खूप मोठा बदल आहे की रिव्हर्स मायग्रेशन जर नाही झालं तर निश्चितपणे महाराष्ट्रातल्या बांधकाम क्षेत्रावर, उद्योग क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम होईल. परंतु मायग्रेशन होणार आहे. बघा, संबंध देशामध्ये इतकी प्रचंड बेरोजगारी आहे आणि अनेक राज्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत. त्यांना मोठ्या शहरामध्ये पोट भरण्यासाठी जावंच लागणार आहे. मला असं वाटतं की पोस्ट कोरोना काळामध्ये किंवा ह्या नंतरच्या काळामध्ये राज्य आणि केंद्र सरकारने जास्त जबाबदारी आणि संवेदनपणे आपलं काम करण्याची गरज आहे. हे जे स्थलांतरित कामगार आहे हे कोणी उपरे नाही आहे, दुसऱ्या परग्रहावरून थोडेच आलेले लोक आहेत. हे आपले रस्ते तयार करतात, आपले बांधकामं तयार करतात, आपले हॉस्पिटल तयार करतात. जो काही दृश्य स्वरूपातला विकास आहे हा विकास करणारी ही माणसं आहेत आणि अत्यंत किमान वेतनापेक्षा कमी वेतनावर काम करून ते करत असतात. त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटमध्ये मरतात आणि म्हणून हे विकासाची शिल्पकार असलेले हे कामगार आहेत. यांना किमान मानवी पातळीवरचं जीवन देण्याची जबाबदारी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारची आहे. आणि म्हणून मला खूप आश्चर्य वाटलं की आम्ही सगळ्या कामगार संघटना म्हणत होतो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ट्रेन सुरू करा, परंतु सरकारने मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ट्रेन सुरू केल्या. आणि संदीप भाऊंनी सांगितलं ते बरोबर आहे की तुम्ही 30 जानेवारीला आपल्याकडे पहिला रुग्ण आढळून आलेला आहे आणि आपल्याकडे लॉकडाऊन 24 मार्चला करतो आपण. खरं म्हणजे एका रात्रीतनं आपण ते करतो. एवढा मोठा कालावधी असताना मधल्या काळामध्ये लोकांना त्यांच्या राज्यामध्ये जाण्याची व्यवस्था केली असती तर एवढा त्रास सरकारांनाही झाला नसता आणि स्थलांतरित मजुरांना सुद्धा झाला नसता. आणि म्हणून मुख्य गोष्ट अशी आहे, केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं नियोजन करा, आता नीती आयोगच रद्द केलं म्हणजे नियोजन आयोगच रद्द केलेला आहे मोदी साहेबांनी, तर नियोजनाचा काय संबंध राहतो? ते नीती आयोगावर सगळे त्यांच्या जवळचे जे काही सल्लागार आहेत त्याच्यानुसार ते निर्णय घेतात. आणि त्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टची नीट अंमलबजावणी झाली नाही. डिझास्टर मॅनेजमेंट काउन्सिलचा आराखडा तयार झाला नाही. मोदी साहेबांच्या आले मनात तेव्हा कुणाचं काय चालेल ना, अशी ती परिस्थिती आहे. आणि म्हणून मुद्दा हा आहे की केंद्र सरकारने राज्य सरकारने त्याचं नियोजन ह्या डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टमध्ये राज्य सरकारने सुद्धा याचा आराखडा केला पाहिजे अशी पद्धत स्पष्ट तरतूद आहे. आणि नुसतं एवढंच नाही आहे तर ही जी माणसं अडचणीमध्ये आहेत, स्थलांतरित मजूर असतील, कामगार असतील, गोरगरीब असतील, शेतमजूर असतील, छोटे दुकानदार असतील, हॉकर्स असतील, टपरीधारक असतील, ह्या लोकांचा रोजगार बंद होणार आहे. 2 महिने रोजगार बंद आहे. या लोकांना जगण्यासाठी व्यवस्था करण्याची जबाबदारी कोणाची आहे? केंद्र सरकारची मुख्य आणि त्याचबरोबर राज्य सरकारची, दोघांनी मिळून ते करायचं आहे. परंतु या बाबतीत कुठल्याही प्रकारची संवेदनशीलता दाखवण्यात आलेली नाही आहे. आणि 2 महिने झाल्यानंतर स्थलांतरित कामगारांच्या बाबतीमध्ये त्यांना फक्त 5 किलो धान्य मिळालेले सरकारकडून. स्थलांतरित कामगारांना, या देशातल्या 12 कोटी स्थलांतरित कामगारांना केंद्र सरकारने काय मदत केली असेल तर फक्त 5 किलो धान्य दिलेलं आहे आणि कुटुंबाला 1 किलो डाळ देण्याचा त्यांचा निर्णय. कुठली आर्थिक मदत नाही आहे. तर अशा पद्धतीनं ठीक आहे.
अमित साटम, बघा करण्यात आलेलं आहे स्थलांतरित मजुरांचा प्रश्न हा किती गंभीर आहे आणि त्यामुळे हस्तक्षेप हे गेल्या 2 महिन्यात संपूर्ण देशानं जगानं बघितलेलं आहे. लॉकडाऊन घोषित करताना जर का आपण 8 वाजता जनतेला असं सांगू की आज रात को 12 बजे, तेव्हा हा स्थलांतरित श्रमिकांचा किंवा इतर विषय सरकारनं काहीच विचारात घेतला नाही. असं कसं सरकार? मी 3 मुद्दे मांडतो. हा. मी 3 मुद्दे मांडतो. अनेक प्रकारचे असे आर्ग्युमेंट्स होत आहेत की जी रेल्वेच्या श्रमिक ट्रेन्स मे मध्ये सुरू केल्या त्या एप्रिलमध्ये सुरू का नाही केल्या. त्याचं मुख्यतः कारण असं आहे की लॉकडाऊनचं उद्देश काय होतं. लॉकडाऊनचं उद्देश ही कोरोनाची साखळी तोडणं हे होतं. कोरोनाची साखळी ब्रेक करणं हे लॉकडाऊनचं उद्देश होतं. आणि त्यामुळे लॉकडाऊन अनाऊन्स करताना प्रत्येक व्यक्तीने ऍज इट इज वेअर इट इज या पोझिशनला थांबणं, त्या पोझिशनला राहणं हे महत्वाचं होतं आणि म्हणून तो लॉकडाऊन अनाऊन्स केला गेला होता. जर एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा 22 मार्चच्या नंतर लॉकडाऊन 22 मार्चच्या जनता कर्फ्यू आणि 24 मार्चच्या नंतर लॉकडाऊन अनाऊन्स झाल्यानंतर जर आपण एप्रिल महिन्यामध्ये जर या ट्रेन श्रमिकांच्या जर सोडल्या असत्या, ज्या वेळेला कोरोनाचा कर्व हा असेंडिंग ऑर्डर मध्ये होता आणि असेंडिंग ऑर्डर मध्ये असताना 50 लाख पेक्षा जास्त लोकांची एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये अशा प्रकारची जर ट्रान्सफर घडली असती तर पूर्ण देशामध्ये कम्युनिटी स्प्रेड झाला असता. पूर्ण देशामध्ये जो कम्युनिटी स्प्रेड यांच्या नाकर्तेपणामुळे आज मुंबई शहरामध्ये आहे, तो कम्युनिटी स्प्रेड हा पूर्ण देशात झाला असता आणि त्यामुळे हे त्यावेळेला ही ट्रेन चालवण्याची परवानगी दिली गेली नाही. हा कम्युनिटी स्प्रेड होण्यापासून आणि मग ब्रेक करण्याकरता मे महिन्यात दुसरा मुद्दा, श्रमिक ट्रेन चालवण्याची जी परवानगी केंद्र सरकारनं दिली तेव्हा कोणता विचार केला? हा, तेव्हा कोणता विचार केला? तेव्हा हर्ड इम्युनिटीचा विचार केला का? मे महिन्यात लॉकडाऊन नव्हता का? मे महिन्यात लॉकडाऊन नव्हता का? मे महिन्यात लॉकडाऊन नव्हता का? निर्णय चुकलेला आहे, वेळाने निर्णय घेतलाय, त्याचं आता हे समर्थन या ठिकाणी करतायत. 19 मार्चला महाराष्ट्र सरकारनं पत्र लिहिलं होतं की ट्रेन सोडा म्हणून. 19 मार्चला कारण कोल्हापूरच्या बाहेर अजून पडलात नाही तुम्ही, त्यामुळे मला बोलू द्या, मला कंप्लीट करू द्या. आशिष जाधव, आम्ही साटमांचा मान पूर्ण राखला नाही, मी ग्वाही देतो. मुंबईचे आमदार आहेत ते. हा, बोला. ज्या वेळेला स्टॉक टेकिंग झालं, त्या स्टॉक टेकिंग या देशामधल्या 640 जिल्ह्यांपैकी 400 पेक्षा जास्त जिल्हे हे ग्रीन झोन मध्ये होते, काही जिल्हे ऑरेंज झोन मध्ये होते आणि 100 ते 150 जिल्हे 640 पैकी हे रेड झोन मध्ये होते. आणि त्यामुळे बहुतांश देश 60% पेक्षा जास्त देश हा ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये होता. आणि म्हणून त्यावेळेला सगळ्या टास्क फोर्सच्या एक्सपर्टशी चर्चा करून हा निर्णय करण्यात आला की आता आपण श्रमिक ट्रेन सुरू करू शकतो. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, मगाशी जे बंटी पाटील साहेब म्हणाले की राशन मिळालंच नाही. केंद्र सरकारने 31 मार्चच्या आधी राशन देण्याची ऑर्डर काढली होती, पण ती तुम्ही अजूनपर्यंत इम्प्लिमेंट केली नाही कारण तुम्ही झोपला होतात. आणि त्यामुळे तुम्ही झोपी गेलेले आहात म्हणून आज ही श्रमिकांची हेळसांड होते. आणि शेवटचा मुद्दा आपण मला म्हणालात म्हणून मी तुम्हाला फक्त एवढंच तुम्हाला परत एकदा रिमाइंड करतो बंटी पाटील साहेब की आपण या महाराष्ट्राचे, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री आहात, कोल्हापूरचे आमदार नाही आहात. त्यामुळे कोल्हापूरचे दाखले देऊ नका. या राज्याचा विचार करून जर आपण गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये काम केलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली. ठीक आहे. राज्याचा विचार करून बंटी पाटील मी तुम्हाला वेळ देतोय, बोला. नाही, मला वाटतं हे नोटाबंदीच्या वेळी नोटाबंदी केल्या आणि दुसऱ्या दिवशी लोकांना लाईन मध्ये उभा केला, हाच प्रकार आहे. आता अमित साटम म्हणतात की पहिल्यांदा कम्युनिटी स्प्रेड होऊ नये म्हणून आम्ही रेल्वे सोडल्या नाहीत आणि नंतर सोडल्या. म्हणजे ज्यावेळी त्याचा संसर्ग वाढला होता त्यावेळी सोडल्या याचं समर्थन करतायत. म्हणजे जी चूक केली ती चूक झाकण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करतायत. मला वाटतं त्यांना हा विषयच लक्षात आलेला नाही. पहिल्यांदा ट्रेन सोडल्या असत्या, कराड साहेब म्हणले तसं, तर कदाचित हा कम्युनिटी स्प्रेड सुद्धा या ठिकाणी होऊ शकला नसता आणि ते लोक तिथे जाऊ शकले असते. मग तुम्हाला
ट्रेन सोडायच्या नव्हत्या, तुमच्याच लक्षात तर आलं मग नाही तुम्ही मी काय निर्णय म्हणत मे होते. महिन्यात कशासाठी घेतला? तुमच्या लक्षात आलं मग नाही मे का? महिन्यात बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आपला वेळ संपलेला आहे. ठीक आहे ठीक आहे, श्रमिकांच्या दोघांच्या लक्षात आलंय. ठीक आहे, हा. श्रमिकांच्या खात्यावर पैसे भरायचे होते, श्रमिकांच्या खात्यावर पैसे भरायचे होते आणि त्यांना सांगायचं होतं तुम्हाला महिन्याला आम्ही एक 7,000 5,000 रुपये तुमच्या खात्यात जमा करतोय, तुम्ही आहे तिथं राहा, काळजी करू नका. हे तुम्ही सांगितलं नाही. तुमच्या नंतर लक्षात आलं की आपली चूक झालेली आहे, आपलं चूक झालेली आहे हे लक्षात आलं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी या ट्रेन सुरू केल्या. कारण की डिमांड वाढत गेली, लोकांचं प्रेशर वाढत गेलं. त्यानंतर त्यांना लक्षात आलं की लॉ आणि ऑर्डर हा प्रॉब्लेम होईल. सगळ्या अमितजी, मी गृह खातं सांभाळतोय, सगळ्या डीजींच्याकडनं देशभरातले रिपोर्ट्स गेले की जर तुम्ही श्रमिकांच्या ट्रेन या ठिकाणी सुरू केल्या नाही तर लॉ आणि ऑर्डर सिच्युएशन ही देशभरातल्या सगळ्या राज्यांमध्ये निर्माण होईल. त्यावेळी केंद्रानं हा निर्णय घेतला. हे मला तुम्हाला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि राहिला विषय कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रभर आमचं सगळे पालकमंत्री असतील, सगळे मंत्री मोदी असतील, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठाण मांडून या सगळ्या व्यवस्था करण्याची भूमिका या ठिकाणी घेत आहे. आणि त्यामुळं राज्यामध्ये अमित साटम ऐका की, गुजरातची माहिती घ्या, तुम्ही गुजरातची माहिती घ्या. गुजरातमध्ये टेस्ट देखील होत नाहीत. गुजरातमध्ये आज टेस्ट होत नाहीत. आज महाराष्ट्रामध्ये आपण दिवसात 30,000 टेस्ट घेण्याची आपली कॅपॅसिटी झालेली आहे. आकडा जरी वाढला असला तरी टेस्ट आपण घेतोय, क्वारंटाईन करतोय, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करतोय, म्हणून कम्युनिटी स्प्रेड हा आपण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रामाणिकपणे येतच नाही. टेस्टिंग अमित साटम, अहो गुजरात हायकोर्ट आणि गुजरात सरकारला झापलं. गुजरात त्या न्यायाधीशांचं रोटेशन बदललं गेल्यानंतर काल त्या न्यायाधीशांनी ज्यांनी ताशेरे ओढले त्यांचं रोटेशन बदललं गेलं. आता पुढची सुनावणी त्यांच्या समोर होणार नाहीये. ज्यावेळी या मुंबईची आकडेवारी, मुंबईचं भौगोलिक परिस्थिती आणि मुंबईची लोकसंख्या बघता जे प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आहेत या देशातल्या कुठल्याही राज्यात करता येणार नव्हत्या. कशासाठी तुम्ही दिली? दिल्लीतनं तुम्ही पहिल्या लॉकडाऊनला का परवानगी दिली? दिल्लीतनं पहिल्या लॉकडाऊनला तुम्ही 10, 20, 50,000 लोक जायला परवानगी कशी दिली? तो तुम्ही दिल्ली पुरता निर्णय कसा या ठिकाणी घेतला की दिल्लीतल्या लोकांना जायची परवानगी दिली? मग का महाराष्ट्रातल्या लोकांना जायची परवानगी दिली नाही? या देशातला नागरिक आयुष्यभर विसरणार नाही की केंद्रानं आमची हेळसांड केली, केंद्रानं आम्हाला मदत केली नाही, केंद्रानं आम्हाला आधार दिला नाही. हे या देशातला सगळा प्रत्येक श्रमिक हा आयुष्यभर विसरणार नाही की आमचे जे काय आज हाल होत आहेत ते फक्त आणि फक्त केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे होत आहेत. योग्य वेळी निर्णय घेतला नाही, योग्य वेळी आम्हाला आधार दिला नाही, म्हणून आज श्रमिकांचे हाल होत आहेत. 500-500 किलोमीटर श्रमिक या ठिकाणी चालत चाललेला आहे. 1200 किलोमीटर एखादी मुलगी रेल्वे या ठिकाणी सायकलवरनं जाते. हे कशाचं चित्र आहे? हे केंद्र शासनाचं धोरण योग्य नाही. केंद्र शासनाकडे आकडेवारी टास्क फोर्स आहे. काय करत होता टास्क फोर्स? झोपा काढत होता का? ठीक आहे, कसं लक्षात आलं? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी शेवटी संदीप देशपांडे यांच्याकडे जातोय. संदीप देशपांडे, श्रमिकांचा किंवा मजुरांचा हा जो प्रश्न पुढे आलेला आहे त्यातनं काय लक्षात आलेलं आहे? मजुरांना, जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना अन्न निवारा एवढं पुरेसं नाहीये. त्यांना त्यांच्या घरची ओढ लागलेली होती. एवढंच नाही तर त्यांना त्यांच्या जीवाच्या पेक्षा त्यांच्या घरच्यांची पर्वा जास्त होती. म्हणून ज्यांच्यासाठी आपण कमवतो त्यांच्याकडे आपण परत गेलो पाहिजे, नाही तर ते उद्ध्वस्त होतील म्हणून ते गेलेले आहेत. त्यामुळे आता एकूणच मायग्रंट लेबर पॉलिसीवरती खूप काटेकोरपणे दोन्ही सरकारांनी म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार विचार करण्याची गरज आहे. आशिष अगदी बरोबर बोललात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, राज्य सरकारकडे इंटरस्टेट मायग्रेशन ऍक्ट नुसार जो डेटा असायला पाहिजे तो डेटाच नव्हता. त्यामुळे जरी सरकारने ठरवलं की बाबा यांना जाऊन आपण मदत करावी, तरी कोण मजूर कुठे राहतोय हेच राज्य सरकारकडे माहित नव्हतं. ते मदत करणार कुठनं? नंबर 1. नंबर 2 गोष्ट जे अमित साटमजी म्हणाले की लेबर ट्रेन आता श्रमिक ट्रेन चालवायची हरकत नाही. मला असं वाटतं आपण एक सर्वांनी मान्य करूया की आपलं सगळ्यांचं, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, सुरुवातीला लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी जे नियोजन करणं आवश्यक होतं, जो अभ्यास करणं आवश्यक होतं, तो आपण केला नाही.
आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवली. जी परिस्थिती परप्रांतीय मजुरांची उद्भवली, तीच परिस्थिती ऊसतोड कामगारांची उद्भवली. ऊसतोड कामगारांना सुद्धा कित्येक दिवस त्यांच्या जिल्ह्यात जायची परवानगी मिळाली नाही, हेही तेवढंच सत्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं, या सगळ्यातनं आपण जर काही धडा घेणार असू तो हा घेतला पाहिजे, की कुठली गोष्ट सरप्राईज एलिमेंट देऊन होत नसते. त्याच्यासाठी एक प्रॉपर नियोजन करणं आवश्यक असतं आणि हे नियोजन मी त्या जे मजूर आहेत त्यांना दोष देणार नाही. प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरी मी गेलो की सेफ असतं. आज मुंबईमध्ये समजा पाऊस झाला तरी माणूस काय करतो, तो सकाळी पोहोचणार असतो ना पाणी उसरल्यावर, पण तो रात्रीच्या रात्री चालत घरी जायला निघतो. का निघतो? मुंबईत ऑफिसला गेला तो जातो ना अंधेरीपणा आपण कित्येक वेळा बघितलं मुंबईत, तो मुली असताना तो रात्री घरी पायी जाताना जातो ना तो. मग तो का जातो? की प्रत्येकाला एक असतं की माझ्या घरी मी गेलो की मी सुरक्षित आहे. अहो साध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मातोश्रीवर वर्षावर जाऊन नाही राहत, ते मातोश्रीवर का राहतात? तर त्यांनाही वाटतं की मातोश्रीवर मी बरा आहे. तर ही भावना जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची असेल तर ती भावना त्या बिचाऱ्या साध्या मजुराची असलं तर काय चुकीचं आहे त्याचं, की माझ्या घरी मी जाऊन सेफ राहावं म्हणून. याच्यासाठी केंद्राची जर चुकीची धोरणं झालेलीच आहेत, पण त्याचप्रमाणे राज्य सरकारकडे पण डेटा नसल्यामुळे त्यांची जी सोय आता ऍज इट इज वेअर इट इज अमित म्हणाला की तुम्ही राहा असं त्याचा अर्थ होता, पण त्या ऍज इट इज वेअर इट इज मध्ये आपण बँकवाल्यांना परवानगी दिली की तुम्ही बँक चालू करा. बाकीचे जीवनावश्यक वस्तूंची दुकानं चालू होती, तिथला स्टाफ येत होता. म्हणजे आपण काय केलं, ऍज इट इज वेअर इट इज कोणासाठी? फक्त तो मजुरांसाठी. आणि हेच राज्य सरकारचे एक डीआयजी वाधवांना परमिशन देतात मुंबईवरनं महाबळेश्वरला जायची आणि मजुरांसाठी काही नाही. त्याच्याबद्दल कोण विचारत नाही. आज त्या सगळ्यांना क्लीन चिट दिली आहे, त्या माणसाला वर काही कारवाई नाही. म्हणजे श्रीमंतांसाठी एक वेगळा नाही आहे आणि ते गरिबांसाठी वेगळा नाही आहे. असं आहे का सरकारचं धोरण? ठीक आहे. श्रमिकांसाठी खूप काटेकोरपणे आता पुढे पावलं उचलावी लागतील. त्यांना जर का खरंच न्याय द्यायचा असेल तर केंद्र सरकारला, राज्य सरकारला पोस्ट कोरोना अनेक बाबी कराव्या लागणार आहेत. खरंच पोस्ट कोरोना म्हणजे कोरोना नंतर जर का देश स्थिर स्थावर करायचा असेल आणि अर्थचक्र ही वेगानं फिरवायची असतील तर त्यासाठी काटेकोर आधी नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र बसून विचार विनिमय करावा लागणार आहे. त्यानंतर जे नियोजन होईल, जो आराखडा तयार होईल, त्याची तशी अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळं आत्ताच जर का आपण राजकारण करत बसलो तर पुढचा काळ जो पोस्ट कोरोना काळ आहे तो खूप कठीण असणार आहे. देश म्हणून, भारत म्हणून आपल्यासाठी ते एक मोठं आव्हान असणार आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.